हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर अनदर न्यू ब्लॉग. सो आज विकेंड आहे आणि बाप्पा पण आपल्या घरी आलेत आता. तर आज आम्ही जातोय पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. खूप फेमस मंदिर आहे पुण्यामधील आणि आता आम्ही पुण्यामध्ये तर मग दर्शन घ्यायला तर जायला पाहिजे ना. मग आम्ही पण चाललोय आणि आमच्या बरोबर तुम्ही पण या. चला तर मग निघूया. मग काय निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. पण मंदिर रूम पासून 15 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मग गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आणि निघालो मंदिराकडे. इथं आल्यानंतर गाडी पार्किंगला तर जागाच भेटत नव्हती. सो फायनली खूप शोधल्यानंतर गाडी पार्किंग साठी जागा भेटली आणि मग गाडी पार्किंग केली आणि आत आलो. आत आल्यानंतर मध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॉप होते. मग काय सगळे लोक शॉपिंग वगैरे पण करत होते आणि 1 किलोमीटर अंतर मागेच गाडी पार्किंग केली होती आणि मग निघालो पायी मंदिरापर्यंत. काय तर पुढं तर बंद केलेलं होतं, पायी जाण्यास अलाउड होतं. मग निघालो आम्ही हळूहळू मंदिराकडे जाण्यासाठी. इथं आल्यानंतर जसं मंदिर 1 किलोमीटर पासून दुरून दिसायला लागलं तर खूपच जास्त गर्दी होती. मग काय, ज्या पहिला जे दगडूशेठचं मंदिर होतं त्या मंदिरामधले गणपती बाप्पा उचलून की केरळच्या मंदिराची थीम ठेवलेली होती त्या मंदिरामध्ये त्यांना स्थापन केलं होतं. मग एवढ्या लांब्या लाईन मध्ये आम्ही दोघं जण उभं राहिलो. पण खरंच मंदिराचं डेकोरेशन खरंच खूपच छान केलेलं होतं. इथं एवढं छान वाटत होते, एवढे लोक होते, तरी पण सॅटर्डे होता तर खूपच जास्त गर्दी होती. मग काय, सगळ्या गर्दीमधून पुढं येत आलो आणि गणपती बाप्पा दर्शन घेतलं. हे बघा गणपती बाप्पा किती छान दिसतात. मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघालो आणि खरंच दर्शन घेऊन खूपच छान वाटलं. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी दगडूशेठ बाप्पाचं गणपतीमध्ये दर्शन घ्यावं. फायनली मी दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आले. बाहेर पण एका छानशा मंदिराची थीम होती मागे, ते पण डेकोरेशन खूपच छान केलेलं होतं. तर पूर्ण तामिळनाडूची थीम होती. मग काय, हे सगळं बघत आम्ही पुढे आलो. पुढे तर तुळशीबागचं मार्केट होतं. तुळशीबागच्या मार्केटमध्ये पण फर्स्ट टाइम आले. मग मी पूर्ण मार्केट फिरली आणि तुम्हाला तर माहिती आहे, ज्वेलरी दिसली की मी माझ्यासाठी काही ना काही शॉपिंग तर करतेस. मग काय, मी माझ्यासाठी परत एक छानसा हार घेतला आणि निघालो परत येण्यासाठी. आणि एवढी गर्दी होती समजतच नव्हतं परत कसं आहे. मग काय, विचारत बाहेर आलो आणि बाहेर पण एक छानसं गणपती बाप्पाचे दर्शन झाले. मग काय, दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो. रस्त्याने परत येताना पण खूप सारे गणपती बाप्पा होते. मग काय, आम्ही सगळे गणपती बाप्पाचे दर्शन घेत निघालो घरी परत येण्यासाठी. माझा नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत बाय बाय.